शिवसेना पक्षाचे शिवबंधन सोडून आपल्या हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। आज त्यांची जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगाव या ठिकाणी सभा होते। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज शिवनेरी किल्ल्यावर जाऊन प्रथम शिवाजी महाराजांना नतमस्तक झाले। डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे। डॉक्टर अमोल कोल्हे एक नवा चेहरा आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गेल्या 15 वर्षामध्ये म्हणावी अशी विकासाची कामं मार्गी लावली नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत। डॉक्टर कोल्हे यांच्यामुळे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकतो असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे शिवसेनेमध्ये काही अंशी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। खासदार शिवाजीराव आढळराव जरी म्हणत असले मैदानामध्ये मी बॅट घेऊन तयार आहे, बॉलिंग करायला समोर कोणी येत नाही असं जरी ते म्हणत असले तरी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या समोर आपल्याला कडवी झुंज द्यावी लागेल हे मात्र त्यांना मनोमन पटले असावेच। अमोल कोल्हे यांची नारायणगाव या ठिकाणी जी सभा होत आहे त्याची पूर्वतयारी जोरदारपणे सुरू आहे। यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघात हा गड सर करायचा असा चंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी बांधलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग करून डॉक्टर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा काबीज करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालवला आहे। ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स। आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमान डॉक्टर अमोल भाऊ कोल्हे आमचे नारायणगावचे सुपुत्र यांचा खरं तर परवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, छगनरावजी भुजबळ साहेब असतील, धनंजय भाऊ मुंडे असतील, अनेक दिग्गजांच्या नेत्यांच्या उपस्थित प्रवेश झाला आहे। परंतु आज सर्व तालुक्याच्या वतीने सर्व नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने आज त्यांचं स्वागत मेळावा नारायणगावच्या या ठिकाणी आहे। आणि अमोल भाऊ राष्ट्रवादी आल्यामुळे सर्व तरुणांमध्ये फार नवचैतन्य आहे, फार जल्लोष आहे। एक युवा चेहरा व ज्यांची आजपर्यंत खरं तर त्यांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर आजपर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडला। प्रत्येकाच्या घराघरात आज छत्रपती संभाजी महाराज ज्या अभिनेत्याने पोहोचवलेत तो आज खऱ्या अर्थाने एक चांगला नेता म्हणून आपल्या समोर होतोय आणि हा आनंद सर्वांच्या मनामध्ये आहे। सर्व नारायणगावकरांमध्ये हा संपूर्ण जल्लोष आहे। आज दुपारी 2 वाजता नारायणगावच्या पूर्ववेश जवळ या सभेची एक जय्यत तयारी या ठिकाणी चालू आहे। आज अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये अजितदादा असतील, धनंजय भाऊ मुंडे असतील व अनेक दिग्गज दिलीप वळसे पाटील साहेब असतील, पारनेरचे निलेश लंके असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत। आय काँग्रेसचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये चेअरमन सत्यशीलदादा शेरकर असतील, तालुका अध्यक्ष अशोक घोलप असतील व त्यांचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। व आघाडीच्या वतीने हा जो मेळावा होतोय यासाठी सर्व नारायणगावकर जय्यत तयारी करीत आहेत। सर्व मित्रपरिवार सर्व जय्यत तयारी करीत आहे। यामध्ये युवा नेते अमित शेठ बेनके असतील व त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे। मग त्यामध्ये आमचे गणेश भाऊ वाजगे असतील, लंबे साहेब असतील, उपसरपंच संतोष भाऊ पाटे आहेत, रोहिताजी खेदर आहेत, अध्यक्ष शेखर भाऊ शेटे आहेत, आशिष भाऊ हांडे आहेत, या ठिकाणी अजित भाऊ वाजगे आहेत, श्रीरामचे संचालक डायरेक्टर या ठिकाणी आहेत व सर्व युवक मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे। अतुल भाऊ आयर आहेत व यांच्या वतीने सर्व मित्रपरिवाराच्या वतीने इथं एक चांगली तयारी होते व सर्वांच्या मनामध्ये आनंद आहे। आणि डॉक्टर अमोल भाऊ कोल्हे या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सर्व जुन्नर तालुक्याची इच्छा आहे की त्यांनी या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवावी ही सर्व तरुणांच्या वतीने पक्षाकडे मनापासूनची इच्छा आहे। तुम्ही बोला मागून बसणार। आज या ठिकाणी डॉक्टर अमोल भाऊ कोल्हे
यांचं या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये सर्व नारायणगावकर मंडळी नव्हे तर संपूर्ण जुन्नर तालुका त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आज 2 वाजता त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी करणार आहेत. सर्वच मान्यवर या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी जो स्वागत त्यांचं करायचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी त्यांनी चांगले असं नियोजन केले. त्यामध्ये सुरेश भाऊ असतील, अमित भाऊ असतील, शेखर भाऊ असतील, गणेश भाऊ वाजगे असतील, अतुल शेठ असतील, हे संपूर्ण यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. मी सर्वांचं या ठिकाणी आता इथून पुढं काहीच नाही, कोण आलं कोण गेलं यापेक्षा आता फक्त राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज या ठिकाणी आपण सर्वजण ज्या प्रतीक्षेत आहोत तो आजचा आपला आज 5 तारखेचा दिवस उजाडलाय. आपल्या नारायणगावचे सुपुत्र अमोलभाऊ कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल स्वागत समारंभाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झालेली आहे. माझे सर्व या ठिकाणी तरुण युवक सहकारी मित्र आहेत. अमित शेठ बेनके आहे, सुरेश भाऊ वाजगे यांच्या बरोबर काम करणार सर्वांनी गेले 3 ते 4 दिवस अहोरात्र राबून या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी केलेली आहे. सांगायला आनंद वाटतो की अमोलभाऊ कोल्हे यांचं जुन्नर तालुक्यामध्ये आगमन झालेलं आहे. युवा नेते अतुल शेठ बेनके यांच्या समवेत ते सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी किल्ल्यावर सकाळी ते गेलेले आहेत. त्या ठिकाणी दर्शन घेऊन येताना काही प्रमुख कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेऊन या ठिकाणी ते 2 वाजता या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत. सर्वांना मी या ठिकाणी या निमित्ताने एक विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आपल्या जुन्नर तालुक्याचा सुपुत्राच्या स्वागत समारंभाचा हा एक नारायणगाव नगरीमध्ये आगळा वेगळा जो सोहळा आहे यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं, या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपणा सर्वांना या ठिकाणी मी विनंती. गावच्या या भूमीत आज आपल्या राजांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आपले मित्र सर्वांचे लाडके असे अमोलभाऊ कोल्हे यांचं नुकतंच या पक्षात राष्ट्रवादी पक्षात आगमन झालेलं आहे. मी खास करून आवर्जून आमच्या नारायणगावच्या सर्व मित्रांच्या वतीने सांगतो की आमचा मित्र आमच्या पक्षात अशा भूमिकेनं आज नारायणगावकर त्यांच्या स्वागताला तयारीला सर्व त्यांचा लहानपणाचा मित्रपरिवार असो तसेच नारायणगावकर सर्व समाजातील सर्व थरातील सर्व जाती धर्माची लोक या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. नारायणगावच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की नारायणगावचा जो नावलौकिक एक आमचा तमाशाच्या माध्यमातून होता तसाच या कलाकाराच्या माध्यमातून आमच्या मित्राच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आज अमोलची कीर्ती आपण पाहत आहोत. त्या आज कलाकाराचं आमच्या मित्राचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यासाठी सर्व मित्रपरिवार या ठिकाणी सज्ज आहे. मी जास्त न बोलता आज सर्वजण राष्ट्रवादीसाठी झटत आहेत. आता फक्त बस राष्ट्रवादी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं तयारीने या ठिकाणी आहेत. अतुल शेठसाठी सर्वजण या ठिकाणी मित्रपरिवार बांधील आहेत. अतुल शेठ बेनके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अतुल शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अतुल शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमोल शेठ कोल्हेंचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. अतुल शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवाजी महाराज की जय.